उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क जय गुजरातची घोषणा दिली। पुण्यातल्या कोंढवा कन्व्हेन्शन सेंटरमधील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित होते। यावेळी एकनाथ शिंदेंनी नेहमीप्रमाणे अमित शाह यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला। अमित शाह यांचं कौतुक करताना एकनाथ शिंदेंनी अनेक विशेषणं आणि उपमांचा वापर केला। मात्र कहर म्हणजे भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी घोषणा दिली। शिंदेंनी पुण्यातल्या कार्यक्रमात जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय। जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर शिंदेंचं मराठी भाषेवरचं प्रेम कमी होत नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर शरद पवारांनी देखील एका कार्यक्रमात जय कर्नाटकची घोषणा दिली होती त्याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली आहे। भाजप शिवसेना युती असताना उद्धव ठाकरेंनी जय गुजरातचा नारा दिला होता। अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरताना उद्धव ठाकरेंनी जय गुजरातचा नारा दिल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। शीतल म्हात्रेंनी उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ पोस्ट करून आठवण करून दिली आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं। गुजराती समाजानं पुण्यातल्या लोकांसाठी केलेल्या कामाचं कौतुक म्हणून जय गुजराती म्हणाल्याचं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलंय। तर गुजरात काय पाकिस्तानात आहे का असा सवाल देखील शिंदेंनी केलाय। मुंबईमधील उद्योगपती सुशील केडिया यानं राज ठाकरेंना डिवचलंय। गेल्या 30 वर्षांपासून मुंबईत राहिलोय, मराठी शिकलो नाही, यापुढेही शिकणार नाही। राज ठाकरे तुम्ही काय करणार अशा शब्दात केडिया यांनी आव्हान दिलं। केडिया यांनी एक्स पोस्ट करून थेट राज ठाकरे यांना आव्हान दिलंय। केडिया यांच्या या वक्तव्याचा राजकीय वर्तुळामध्ये तीव्र निषेध केला जातोय। सुशील केडिया यांच्या विधानानंतर खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। केडिया सारख्यांची मस्ती एकनाथ शिंदे आणि अमित शहांमुळेच वाढल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। शहांच्या राजकारणामुळे केडियाला बळ मिळतंय असा आरोपही राऊतांनी केला। आमच्या राज्यात राहून आमच्या अस्मितेला धक्का लावण्याचा हा प्रयत्न असल्याचं ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। उद्योगपती सुशील केडिया यांच्या मी मराठी बोलणार नाही या विधानावर अंधारे यांनी संताप व्यक्त केलाय। सरकारचं भाषेकडे लक्ष नसल्याचं अंधारे यांनी म्हटलंय। मराठी भाषेचा आग्रह आपण करू शकतो पण दुराग्रह नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। सुशील केडियानं मराठी बोलण्यास नकार दिला त्यावर मुख्यमंत्र्यांना विचारलं असता त्यांनी मराठी भाषेचा आग्रह करू शकतो पण दुराग्रह नाही असं म्हटलंय। मराठी माणसाची संकुचित नसल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तामिळनाडूत गेल्यावर तमिळ शिकण्याचा दुराग्रह करू शकत नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। जय गुजरात म्हटल्याने वाद व्हावा एवढी संकुचित बुद्धी आपली नाही असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी शिंदेंची पाठराखण केली आहे। संविधानात सर्व भाषांचा उल्लेख असल्याचं त्यांनी म्हटलंय। गुणरत्न सदावर्ते यांनी सुशील केडियांच्या विधानाचं समर्थन केलं। केडियांचं वक्तव्य 100% संवैधानिक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कोणती भाषा बोलावी हा मूलभूत हक्क आहे असं त्यांनी म्हटलंय। उद्योगपती सुशील केडिया यांनी मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल असं म्हणत राज ठाकरे यांना डिवचलंय। त्यानंतर मनसे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। या पार्श्वभूमीवर सुशील केडियाच्या वरळीतल्या कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। अंबादास दानवे यांनी देखील केडियांच्या विधानावर संताप व्यक्त केला। हा केडियानंही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे। सरकारला थोडाफार मराठीचा अभिमान उरला असेल तर या सडक्या बुद्धीच्या माणसानं सुरक्षा मागितल्यास ती पुरवू नका असं दानवेंनी म्हटलंय। दोन्ही ठाकरे बंधू उद्या एकाच मंचावर मुंबईत पाहायला मिळणार आहेत। यापूर्वी अनेक ठिकाणी सध्या बॅनरबाजी पाहायला मिळते। ठाण्यात अनेक ठिकाणी ठाकरे बंधूंच्या मेळाव्याचे बॅनर लागलेत। दोन्ही ठाकरे म्हणजे महाराष्ट्र अशा आशयाचे बॅनर्स आहेत। मुंबईत उद्याच्या विजय मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे। वरळी डोम इथं होणाऱ्या कार्यक्रमाची पोलीस उपायुक्तांनी पाहणी केली। या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे। ठाण्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी एकत्र येऊन जल्लोष त्यांनी केलेला आहे। हिंदी भाषेचं धोरण सरकारनं रद्द केल्याने पदाधिकारी जल्लोष साजरा करतायत तर नागरिकांना लाडू वाटप करत उद्याच्या विजय मेळाव्याचं आमंत्रण देत आहेत।
अंबरनाथमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली। या बैठकीत 5 जुलै रोजी होणाऱ्या विजय मेळाव्याचं नियोजन करण्यात आलं। या विजय मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत। शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या दीपक पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। हिंदीच्या मुद्द्यावर शासनाच्या जीआरची होळी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। दीपक पवारांसह 250 ते 300 जणांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। विक्रोळीमधील जल मलनिस्सारण वाहिन्या जीर्ण झाल्याने रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे या वाहिन्या पालिकेकडे वर्ग करा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊतांनी विधानसभेत केली। या मलनिस्सारण वाहिन्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचं राऊतांनी म्हटलंय। भारतात होणाऱ्या हॉकी आशिया स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाला खेळण्यास केंद्रानं मंजुरी दिली। यावर आदित्य ठाकरेंकडून एक्स पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधलाय। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही पकडले गेले नाहीयेत, त्या हल्ल्याच्या जखमा अजूनही भरल्या नाहीयेत। असं असतानाही पाकिस्तान संघाला भारतात खेळण्यास परवानगी देण्यात आली अशी टीका त्यांनी केली आहे। अंबरनाथ आणि बदलापूर शहरात काही महिन्यांपासून पूर्णवेळ नगर रचनाकार नसल्याने कामं ठप्प झाली आहेत अशी तक्रार बिल्डर असोसिएशननं केली। विकास कामांच्या परवानगी आणि दाखले रखडले आहेत, त्यामुळे पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी बिल्डर असोसिएशननं केली आहे।